श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय असा खास होणार आहे की महाराजांची आपण सेवा करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा जी काही करत असतो, कुठली असू द्या, पण ती करून सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपल्याला महाराज जे असतात ते 100% रिझल्ट देत नाही, किंवा महाराजांची सेवा करत असताना आपली अशी काय चूक घडत असते की महाराज माझं ऐकतच नाही. आणि महाराजांकडून आपण अपेक्षा ठेवत असतो तरीसुद्धा आपल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्णत्वाला नेत नाही, किंवा आपल्याला समाधान कुठेतरी मिळत नाही. अशा गोष्टी घडत असतात. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो की असं का माझ्यासोबत होतं, मला इच्छाच होत नाही. सेवा करायची सुद्धा बऱ्याच लोकांची इच्छा होत नाही की मी सेवा करावं वाटतं, पण बसायला होत नाही की मला करायची नाही ही सेवा. अशा गोष्टी घडत असतात. आणि अशा गोष्टी घडत असताना आपण नेमकं काय करावं. आणि जर तुम्ही सेवा करत असणार तर त्यामध्ये सुद्धा सांगेल की आपण नित्याने कोणती सेवा केली पाहिजे, की त्यामुळे आपल्याला महाराज हे आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात. महाराज आपल्याला 100% आपल्या सेवेचं फळ प्राप्तीही देत असतात. तर आपल्या विषयाला सुरुवात करूया. बघा, आपण बरेच लोक संकल्पयुक्त सेवा जी असतात ती चालू करत असतो. आणि संकल्पयुक्त सेवा चालू करत असताना बऱ्याच लोकांची चूक कुठे काय होत असते. आपण जेव्हा संकल्प एखाद्या गोष्टीचा करत असतो, आपल्याला घर हवं असतं, आपल्याला नोकरी हवी असते, आपला विवाह जमण्यासाठी आपण सेवा करतो, संततीसाठी करत असतो. आणि आपण काय करतो, जेव्हा आपण ही सेवा चालू करतो ना, तेव्हा आपण मात्र नित्यसेवा जी महाराजांची असते ती सोडून देतो. आणि नित्यसेवा करायला मला ताई वेळच नाही असं उत्तरसुद्धा देण्यात येतं की मला एवढा वेळ नाही, नोकरी आहे, ते आहे, मुलं आहेत, नोकरी आहे, हे आहे, ते आहे, त्यामुळे मला वेळच मिळत नाही. तर मी काय करू, किंवा कशा पद्धतीने सेवा करू, हा सुद्धा प्रश्न लोकांना असतो. अगदी तुम्हाला 11 माळी जप जो असतो सांगितलेला असतो आपल्याला. 11 माळी जप, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे नित्यनियमाने 3-3 अध्याय आपल्याला पठण करायचे असतात. दररोजचे 3-3-3. आता हे 3 अध्याय कशासाठी असतात, आपले प्रारब्ध जे असतात, आपलं नशीब जे असतं, आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ते बदलवण्याचं काम, हे प्रारब्ध बदलवण्याचं काम हे अध्याय करत असतात. आपला वर्तमान, आपलं भविष्य आणि आपला भूतकाळ जे असतं ते. म्हणून हे 3 अध्याय दिलेले असतात. अगदी 3 अध्याय पठण करायला जास्त कालावधी लागत नाही. म्हणून तुम्ही हे 3 अध्याय, 11 माळी जप नाही जमला तर 1 माळ तरी जप निदान तुम्ही करा. पण ती माळ जप करत असताना पूर्ण स्वतः एक मणी महाराजांच्या आपण चरणी वाहत आहोत या पद्धतीने करायची आहे. आणि त्यासोबत तुम्हाला तारक मंत्र जो आहे तो 1 वेळा तरी रोज आपण म्हणावा. ही सेवा आपण सोबत चालू ठेवायची आहे. आणि ही सेवा जी असते ही जर तुम्ही सोबत चालू ठेवली नाही तर कुठेतरी महाराजांची जी सेवा असते तिचं फलप्राप्ती ही मिळत नाही. आता ही सेवा जर आपण नित्यनियमाने केली, ते पण मी तुम्हाला सांगेल, संकल्पयुक्त सेवा आपण करत असतो बरोबर, पण काही लोकांच्या बाबतीत असं घडत असतं जे गुरुमाऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे, 11 माळी जप, 3 अध्याय आणि तारक मंत्र जर आपल्या घरात नित्यनियमाने पठण जो करत असतो त्याचे 99% प्रश्न हे मार्गी लागतात. 99%. पण आपले कुठेतरी प्रारब्धाचे दोष असतात, आपले कर्मभोग असतात, आपले कर्माचे भोग आपल्याला माहिती नसतात. मागच्या जन्माचे काय केवढं गाठोडं मोठं आहे ते आपल्याला माहिती नसतं. आणि त्यामुळेच आपल्याला काही संकल्पयुक्त सेवा जे असतात ते दोष निवारण्यासाठी कराव्या लागतात. आणि त्या जे असतात ते ॲडव्हान्स, म्हणजे आपले जे दोष असतात ते निवारण्यासाठी त्या सेवा असतात, ना की आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. आपल्याला काहीतरी हवं असतं, त्यासाठी आपल्याला या सेवा कंटिन्यू करायच्या असतात, नित्याच्या सेवा ज्या असतात. आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो, मला एवढा वेळ नाही, किंवा मी एवढा वेळ देऊ शकत नाही, मी रात्री 8ला येते, 7ला येते, म्हणजे असे प्रश्न असतात लोकांचे. तर तुम्हाला साधं आणि सोपं सांगेल, तुम्हाला वेळ नाही, ठीक आहे, मी मान्य करते. आता तो वेळ तुम्हाला द्यायचा आहे, तुम्ही कधी द्यायचा आहे, कसा द्यायचा आहे तो तुम्हाला ठरवायचा आहे. सकाळी ड्युटीला जायच्या आधी किंवा संध्याकाळी ड्युटीवरून आल्यानंतर, पण तो सुद्धा तुम्ही देऊ शकत नाही. अगदी मी सकाळी निघते, रात्री येते, तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे बघा. ही एक गोष्ट पहिली मी तुम्हाला सांगितली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणती, तर तुम्ही नित्यनियमाने ड्युटीवरून आलात, तुम्ही ड्युटीवरून कितीलाही या, 6ला या, 5ला या, रात्री 10ला या, भलेही तुम्ही 9ला या, 10ला या रात्री. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करायची, सुशुभूत व्हायचं. तुम्ही 6ला जरी आलात तरी बघा, स्वच्छ वगैरे व्हायचं, आंघोळ करा, हातपाय धुवा, स्वच्छ कपडे परिधान करा, घरी आल्यानंतर फ्रेश व्हा एकदम छान. आणि त्यानंतर चहा घ्यायची, चहा घ्या. अगदी तुम्हाला भूक लागली असेल, जेवण करा, जेवण करून घ्या, सगळं काही करा. नित्यसेवा तुमच्याकडून होत नाही, 3 अध्याय माळ जप होत नाही, तारक मंत्र काही होत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर महाराज असतात देवघरात बरोबर, त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात आहे. महाराज आपल्या घरात एक व्यक्ती म्हणून बघायचं आहे आपल्याला, की माझी आई, माझे वडील, जे काही सर्वस्व ते महाराज आहेत.
या ठिकाणी त्यांना बघावं. ज्या पद्धतीने आपल्या मुलाबाळांना आपण गप्पा करतो किंवा मुलाबाळांना आपण भेटत असतो, आपली बायको असते, आपली आई असतात, वडील असतात आपल्या घरामध्ये, बरोबर, त्यांना ज्या पद्धतीने आपण भेटतो किंवा तुमच्या आईवडिलांना तुम्ही रोज फोन करतो, विचारपूस करतात ना, त्या पद्धतीने आपण देवघरासमोर बसावं. मग किंवा फोटो असेल तुमच्या घरात, तिथे आपण महाराजांसमोर उभे राहा किंवा खुर्ची टाकून बसून घ्या, निवांत बसायचं आहे. तो वेळ जो असेल 5 मिनिट, फक्त 5 मिनिट सांगते तुम्हाला, तो महाराजांना द्यायचा आहे तुम्हाला. तुम्ही जर तुमच्या आयुष्याचा राडा जो असतो, आता तुमचं काय किती राडा आहे, मोठा आहे का छोटा आहे ते आपल्याला माहिती नाही, कोणाचा किती, माझं मला माहिती नाही, तुमचं तुम्हाला माहिती नाही, पण महाराजांना सगळं माहिती असतं. त्यासाठी तुम्ही 5 मिनिट तरी महाराजांना द्यायचेत. महाराजांजवळ बसा, महाराजांसोबत बोला की महाराज आज माझ्यासोबत सकाळी गेलो, यावेळी गेलो, तुम्ही बघितलं, त्यानंतर माझ्यासोबत असं घडलं, तसं घडलं, हे झालं दिवसभरात, ते झालं, माझ्याकडनं चुकी झाली का, तुमच्याकडून जर चुकी झाली असेल तर ती चुकीसुद्धा महाराजांना सांगा, अशी चूक माझ्याकडनं झाली तर मला माफ करा. या पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे, महाराजांसोबत बोलायचं आहे. आणि 5 मिनिट तुम्हाला तिथे बसल्यानंतर डोळे बंद करून किंवा महाराजांसमोर बसून त्यांच्या चरणी बघा, डोळ्यांकडे बघा, तुम्हाला जे छान वाटेल, महाराजांकडे बघितल्यानंतर जे काही छान वाटेल बघून तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. ओम श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला 5 मिनिट करायचा आहे, फक्त जास्त नाही, फक्त 5 मिनिट महाराजांना तुम्हाला द्यायचे आहेत तुमच्या आयुष्याचे. आणि तुम्ही नक्कीच ही गोष्ट अगदी मनापासून त्या 5 मिनिटासाठी तुम्हाला सगळं विसरून जायचं आहे. आपलं घर, मुलं, काय आहे ते सगळं विसरून फक्त महाराज तुम्ही बस. फक्त महाराजांसाठी आपल्याला तेवढी 5-10 मिनटं तुम्हाला द्यायची आहेत. आणि ही गोष्ट तुम्ही सकाळीही करू शकता, ड्युटीवर जायच्या आधी तुम्हाला वेळ असेल तेव्हा करा किंवा आल्यानंतर करा तरीही चालेल. तुम्हाला संध्याकाळी पण वेळ नाही, खूप घाई असते, खूप थकलेले आहेत, असं आहे, झोपायच्या आधी तुम्ही अंथरुणावर जातात त्याआधी महाराजांजवळ या, हातपाय धुवून तिथे बसा महाराजांजवळ, तेव्हा तुम्ही बसा 5 मिनिट तरीसुद्धा चालेल. पण दररोजचे तुम्ही 5 मिनिट द्यायचेत. आता तुम्ही म्हणाल का, तर बघा, आपण जीवन जगण्यासाठी जेवतो ना, रोज श्वास घेतोत ना, रोज पाणी पितो ना, बरोबर, आपल्या मुलांसोबत बोलतो, सगळ्या काही आपलं रुटीन चालू आहे, रोज ड्युटीवर जातो, रोजचा पगार आपल्याला भेटतो. मग रोज आपण आपले गुरु जर आपण केलेले असतो तर ते गुरूंसाठी आपण 5-10 मिनटं जे असतं ते द्यायचे असतात. आपण जर सगळं म्हणतो, आपल्याला काही गरज आली किंवा अडचण आली तेव्हा आपण महाराजांना आपण आवाज देत असतो की महाराज धावा, काहीतरी करा, काहीतरी असं आहे, ते आहे, ते आहे. मग का आपण देऊ नये? आपण कधीतरी बघा, कधीतरी येणारा व्यक्ती जर आला, आपण त्याला ओळखू का नाही, पण दररोज जर एखादी व्यक्ती आपल्याला गेटवर, एखादी शाळेत जातो, शिपाई काका रोज भेटतात, त्याच्यासोबत जर आपण बोललो नेहमी तर ते ओळखीचे होतात. टीचर जर असल्या वर्गातल्या, आपण मुलांना सोडायला गेलो तर टीचर आपल्याला ओळखायला लागतात की हां याची आई आहे ही. पण आपण देवाला जर फक्त संकटाच्या काळी आपण बघत असतो किंवा हां महाराज माझे गुरु आहेत आणि महाराजांना मी गुरु केले, ते बघतील आता माझा प्रपंच काय, माझ्यासोबत महाराज आहे, भिऊ नको, मी पाठीशी आहे, असं महाराजांचं वाक्य आहे, ब्रीद वाक्य आहे, बस विषय संपला, असं नाही चालत. तुम्ही सुद्धा तेवढंच महाराजांना व्हॅल्यू जी असते, किंमत जी असते, महाराजांचं जे तुम्ही वास्तव्य आहे ते तुमच्या आयुष्यात द्यायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी की महाराजांशिवाय काहीच नाही, की मला काहीच झालं तरी मी 5 मिनिट तिथे बसणार आहे म्हणजे आहे, ही जिद्द करून जर तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट महाराजांच्या चरणी बसा, तो वेळ त्यांना द्या. आणि जेव्हा देवाला आपण वेळ देतो तेव्हा देव आपल्यासाठी धावून येत असतात. आपण जर कधीतरी फक्त संकटात ओळखतो त्यांना, ज्या पद्धतीने सांगितलं तशी ओळख होते. त्यांचं जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा त्यांची पण आपल्यासोबत ओळख होते. तेव्हा ते पण लेकरूच्या जागी आईसारखं ते आपल्याला जपत असतात. पण आपण त्यांना आईसारखं प्रेम द्यायचं असतं, आईसारखं त्यांच्यासोबत गप्पा करायच्या असतात, दररोज बोलायचं असतं. तेव्हा आपली ओळख जी असते ती तयार होत असते. आपलं जे आत्मा जो असतो तो एकरूप होत असतो महाराजांसोबत. आणि ह्या गोष्टी केव्हा होतात, जेव्हा तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात करतात. नित्यसेवा एक आहे, ते तुम्ही नित्य नियमाने, तुम्हाला वेळ आहे नाही आहे ते त्यांना सगळं माहिती असतं. तुम्ही जरी म्हणाल की मला वेळच नाही, करणारा व्यक्ती हर प्रकारे वेळ काढतो, ती तुमची इच्छा. आणि दुसरं म्हणजे नाहीच तुम्हाला खरोखर वेळ आहे तर 5 मिनिट अगदी तुम्ही करा. आणि अगदी बघा, तुम्हाला सांगेल, तुम्ही गाडीत बसलेले आहेत, वाहनमध्ये कुठेतरी बसलेले आहेत, प्रवासात जात आहे, ड्युटीवर जात आहे, तिथे अगदी बसून सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकतात.
मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण करू शकतात. एवढी सोपी आणि साधी सेवा आपल्या महाराजांची आहे, आपल्या माऊलीची आहे. चुकले ना ते पदरात घेतात, घाबरायचं नाही. चूक झाली त्यांना सांगा, ते आपल्याला बघत असतात. आणि त्यामुळेच तुम्ही जेव्हा महाराजांजवळ बसता, त्यांच्यासोबत बोलता किंवा त्यांची नित्यसेवा जी असू द्या ती करत असतात, तेव्हा महाराजांचा जो सहवास असतो आपल्याला लाभायला सुरुवात होत असते. आपण जर कधीतरीच करू तर आपल्याला महाराज ओळखणार नाही किंवा आपल्या हाकेला ते धावून येणार नाही. तुम्ही कितीही संकल्पयुक्त सेवा करा, कितीही काही करा, पण तुम्ही जर अशा गोष्टी करत असणार, फक्त संकल्पयुक्त सेवा करत आहे बस, बाकी काही नाही, तर नाही, या गोष्टी चालत नाही. महाराजांच्या मार्गात आहेत तर त्यांना त्यांचं अस्तित्व आपल्या आयुष्यात आणणं खूप महत्त्वाचं असतं. आणि नक्कीच करून बघा. एक विश्वास, एक जे आपली आईसोबत कशी नाळ बोलता ना, आईची आणि मुलाची नाळ जोडलेली असते, तसं महाराजांचं आणि आपला आत्मा जो असतो ना, अंतःकरणाचं एक नाळ जोडलेली असते. आणि ती केव्हा जुळते, जेव्हा आपण त्यांच्या चरणी बसतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ते जे काही करत आहेत माझ्या आयुष्यात ते 100% ते चांगलंच आहे हा निश्चय करायचा मनाशी. आणि आपण या गोष्टी करायला शिकायचं. प्रामाणिक आपण महाराजांसोबत राहायचं. नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडतील, हे मी तुम्हाला 100% सांगते. जे काही घडत आहे छान आहे, महाराज करत आहेत, फक्त महाराज करून घ्या. माझ्याकडून नित्यसेवा करून घ्यायची. नाही वेळ जमला तर 5-10 मिनिट आपल्या आयुष्याचे महाराजांना दररोज द्यायचे आहेत. आणि या गोष्टी केल्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप जास्त पटीने बदल बघायला तुम्हाला मिळतील, हे मी तुम्हाला सांगेन. आणि महाराज नक्कीच आपल्याला संकेत रूपात, दृष्टांत रूपात भेटायला येतात किंवा काही संकेत देत असतात. या गोष्टी घडत असतात. चला मग, खूप महत्त्वाची अशी माहिती होती. बरेच लोक म्हणतात की महाराजांची सेवा करत असतो तरीसुद्धा महाराजांची सेवा करून मला फलप्राप्तीही मिळत नाही. तर बघा, महाराज माझ्या आयुष्यात का नाहीत किंवा काय असं घडत असतं की का माझ्या हाकेला महाराज धावून येत नाही, तर हे कारण असतात. आपण सुद्धा तेवढं महाराजांना हाक द्यायची असते. आपण 1 पाऊल पुढे गेलो तर महाराज हे 10 पाऊल काय 100 पाऊल पुढे येत असतात. पण तुम्ही अंतःकरणापासून हाक द्यायची असते. चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती. नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.